सकाळी सकाळी भाजी मंडीत आलो भाजीपाला घ्यायसाठी. भाजी मंडी सोडूनच द्या, इथं चिखल मंडीच जास्त दिसू राहिली. चिखलच चिखल होता. तर पूर्ण गोष्ट सांगतो, पूर्ण व्हिडिओ पहा. तर सकाळी सकाळी पहिले काकूले सोडून दिलं आपल्या हॉटेलवर. मग मी गेलो भाजी मंडीत आपली भाजीपाला आणायला नेहमीप्रमाणे. मग पाहतो तर काय इथं भाजी मंडी कनी आणि चिखलच जास्त दिसून राहिला. जाऊ द्या म्हटलं. मग हॉटेलमध्ये आल्यास आपल्या हँडवॉशची बॉटल काय खाली होती, 2-3 दिवस झाले खालीच होती. मग मी म्हटलं हे एक काम करून घ्यावं म्हटलं, काहून कारण का कस्टमर निरे कंप्लेंट करून राहिले होते, हँडवॉश नाही आहे म्हणते, काही नाही आहे म्हणते. मग त्याच्यानंतर हँडवॉश कानी बॉटलमध्ये भरून घेतलं. गाडी खराब झाल्यानंतर पाहून गे रे बा, सगळेजणच मेकॅनिकल बनते. सगळं झाल्यानंतर भाऊ मला लागली ती भूक. मग मी बसलो तर जेवण करायला. आता जेवण म्हटलं तर कसं आहे, आई तर काही घरी नाही, तर डब्बा काही घरून आणून नाही राहिलो मी. मग माझ्या मित्रानं मेसवरूनच मस्त माझ्यासाठी डब्बा आणला. डब्बा नाही, ते पन्न्या पुण्यातच आणलं त्यानं. पण आता पाहूनच घ्या मेसचं कसं आहे काय आहे. आता कोण म्हणते भाऊ मेसचं ढलढल पाणीच असते म्हणून. भाऊ एकच नंबर भाजी होती, पोळी एकच नंबर होती, मस्त सलाद दिला होता त्याने एकच नंबर. घरी जाताना मग काय पाहतो तर काय, काँग्रेस नगरच्या कॉर्नरवर वडापावची गाडी होती. भाऊ कंट्रोलने झालं ना, पोटात एवढं अन्न खाऊ नये तरी माझ्या वडापावर मन गेलं. हा कोण करेन का गरम गरम काढून राहिला होता. मग काय मिरची दिसल्यावर अजूनच झालं भाऊ. मी म्हटलं एक जाऊ झमकूनच टाकून द्यावं म्हटलं एक. मग काय झमकवला भाऊ, तुम्ही झमकव जा एकदा.